घटनेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी TCOC कालावधी साजरा करतात। या TCOC कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलानं सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या 2 जहाल महिला माओवाद्यास व टिटोळा गावच्या पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेले एका जनमिलिशियास दिनांक 7/4/2024 रोजी अटक केली आहे। सविस्तर वृत्त असं की आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर विघातक कृत्य करण्याच्या तसेच सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूनं जहाल महिला माओवादी काजल उर्फ सिंधू गावडे वय 28 वर्ष राहणार कचलेर तहसील एटापल्ली जिल्हा गडचिरोली, गीता उर्फ सुकली कोरचा वय वर्ष 31 राहणार रामनटोला तहसील एटापल्ली जिल्हा गडचिरोली हा गडचिरोली कांकेर छत्तीसगड सीमेवरील पोलीस स्टेशन पिपली बुर्गी हद्दीतील मौजा जवेली जंगम परिसरातील संशयितरित्या फिरत आहेत। अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान पोलीस स्टेशन पिपली बुर्गी पोस्ट पोलीस स्टेशन यांच पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल बल G192 बटालियनच्या जवानांनी सदर जंगल परिसरात माओवादी विरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतलं। अधिक तपासात असं दिसून आलं की सन 2020 साली मौजा कोपरशी पोयारकोटी जंगल परिसरात पोलीस माओवादी चकमक झाली। त्यात गडचिरोली पोलीस दलातील 1 अधिकारी व 1 जवान शहीद झाले होते। सदर चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांना सदर चकमकीच्या अनुषंगानं पोलीस स्टेशन भामरागड येथे दाखल गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 77 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेलं आहे। सदरच्या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीन देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी M रमेश यांचे मार्गदर्शनाखाली CRPFचे E191 बटालियनचे असिस्टंट कमांडंट मोहित कुमार, CRPF G192 बटालियनचे असिस्टंट कमांडंट दीपक दास, पोलीस स्टेशन पिपली बुर्गीचे प्रभारी अधिकारी वैभव रूपवते, पोलीस स्टेशन गट्टाचे प्रभारी अधिकारी चेतन परदेशी तसेच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी पार पाडली। तसेच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानानं जीवन जगण्याचं आवाहन केलंय।